महाबळेश्वर येथे 2 दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताने महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जातेय. या अपघातात तब्बल 8 तरुणांना आपला जीव गमवावा लागला. गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने गाडी तब्बल 1000 फूट दरीत कोसळली आणि त्यात असलेल्या सगळ्यांचाच मृत्यू झाला. या अपघातात अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील एका अभिनेत्याला देखील आपला जीव गमवावा लागला आहे. या अभिनेत्याचं नाव महेश पवार असं असून त्याने अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील अनेक भागांमध्ये काम केलं होतं. महेश हा साताऱ्यातील आसगाव येथे त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. त्याचा शुक्रवारी वाढदिवस असल्याने तो त्याच्या मित्रांसमवेत कोकणात फिरायला गेला होता. कोकणातून साताऱ्यात परत असताना रायगडमधील आंबेनळी घाटात असताना त्यांच्या चालकाचा गाडीवरील नियंत्रण गमावलं आणि ही गाडी दरीत कोसळली. या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या रोहित परशुरामने सोशल मीडियाद्वारे महेशला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने महेशसोबत एक फोटो शेअर करत लिहिलं आहे की, "मया, काल तुला हॅपी बर्थडेचा मेसेज केला. त्याचा तू रिप्लाय देखील दिला नाही आणि आज भावपूर्ण श्रद्धांजलीची पोस्ट करायला लागतेय. हे चुकीचं आहे मया. तुझ्या घरी जेवायला यायचं राहिलंच." एवढंच नव्हे तर त्याने आणखी एक फोटो शेअर करत लिहिलं आहे की, "आज आमच्या आसगावसाठी काळा दिवस आहे. कारण केवळ एका अपघातात आमच्या गावातील 8 जणांना त्यांचा जीव गमवावा लागला. 3 वर्ष मी ह्या मुलांसोबत घालवला. यांच्यासोबत घालवलेले एक एक क्षण माझ्या डोळ्यासमोर येतायत. इट इज नॉट इझी टू मूव्ह ऑन." महेशसोबत फिरायला गेलेल्या काही मित्रांसोबत देखील रोहितची चांगलीच ओळख होती. अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत महेशने खूपच छोटी भूमिका साकारली असली तरीही प्रेक्षकांच्या मनात आजही त्याची भूमिका ताजी आहे. महेश केवळ 25 वर्षांचा होता. त्यांच्या निधनाने त्याचे फॅन्स हळहळले आहे. सोशल मीडियाद्वारे त्याचे फॅन्स त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. अप्पी आमची कलेक्टर ही मालिका संपून अनेक वर्ष झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता आजही तितकीच आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत आणि त्याचमुळे महेशने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे आणि त्यामुळेच महेशला गमावणं त्याच्या फॅन्ससाठी सोपं नाही आहे. महेश नेहमीच सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असायचा. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली.